नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गगनबावडा घाटात मृत्यूचा थरार, इथेनॉल टँकरला भीषण आग. कोल्हापूर कोकण महामार्ग तासभर ठप्प. गगनबावडा रोडवर इथेनॉलची वाहतूक करणाऱ्या एका टँकरला भीषण आग लागल्याची घटना घडली. टँकरचा टायर फुटल्याने झालेल्या घर्षणामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली असली तरी या घटनेमुळे कोल्हापूर ते कोकण मार्गावरील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार इथेनॉलने भरलेला टँकर कोल्हापूरहून कोकणच्या दिशेने जात असताना अचानक त्याचा टायर फुटला. टायर फुटल्याने रस्त्यावर झालेल्या भीषण घर्षणामुळे ठिणगी उडाली आणि टँकरमधील अतिज्वलनशील इथेनॉलने तात्काळ पेट घेतला. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केलं. अग्निशामक दलाची तत्परता आग लागता चालकाने टँकर रस्त्याच्या कडेला उभा केला, ज्यामुळे इतर वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. टँकरमध्ये इथेनॉलचा मोठा साठा असल्याने स्फोटाची भीती होती, मात्र जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीमुळे गगनबावडा रोडवर दोन्ही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक थांबवून पर्यायी मार्गाने वळवली होती. आग पूर्णपणे विझल्यानंतर आणि रस्ता सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतरच वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. अतिज्वलनशील पदार्थाची वाहतूक करणाऱ्या वाहनांनी तांत्रिक तपासणी आणि सुरक्षिततेचे नियम पाळणे अनिवार्य आहे. या घटनेची सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई केली जाईल. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.